महाराष्ट्र न्यूज, बातमी फक्त जनतेच्या हक्काची। मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत हिंगोलीतून 800 भाविक अयोध्येकडे रवाना। मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत आज हिंगोली जिल्ह्यातील 800 भाविकांना घेऊन हिंगोली अयोध्या गाडी नंबर 00719/00720 ही रेल्वे हिंगोली रेल्वे स्थानकावरून सकाळी 11 वाजता निघाली आहे। या रेल्वेला आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर, अपर जिल्हाधिकारी अनिल माचेवाड, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, समाज कल्याण विभाग लातूरचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार, उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त यादव गायकवाड, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजू एडके यांनी हिरवा झेंडा दाखवलाय। या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात हिंगोली जिल्ह्यातील 800 नागरिकांना आज उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडा दाखवून रेल्वेने अयोध्येला रवाना करण्यात आले आहे। या भाविकांसोबत एक वैद्यकीय अधिकाऱ्यांसह 7 जणांचे आरोग्य पथक तसेच त्यांच्यासोबत 25 कर्मचाऱ्यांचे पथक पाठवण्यात आले आहे। मुख्य संपादक गोविंद देशमुख, झी टीव्ही महाराष्ट्र न्यूज। मी हिंगोलीतून फुलाजी रामराव शेळके, मुख्यमंत्र्यांच्या तीर्थयात्रा योजनेअंतर्गत माझा नंबर लागला गेला आणि त्या निमित्तानं मी अयोध्येला जात आहे आणि मेहरबानी खरंच त्यांनी जे बोलले आपल्याला ते त्यांनी करून दाखवलं। सुभाष दराडे हिंगोली येथील रहिवासी असून मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेमध्ये आज आम्ही अयोध्या धार्मिक जात आहे आणि ही योजना आमच्या वयस्कर लोकांसाठी फार चांगली योजना आहे आणि आम्ही सर्व लाभार्थी आणि वय झाल्यामुळे आम्हाला कोणी देत नसतं, त्यामुळे ही योजना फार चांगल्या पद्धतीने चालली आहे। या वतीने आम्ही मुख्यमंत्र्यांचे हिंगोली वाशीवर तर्फे सगळ्यांचे आभार मानतो, मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो की आम्हाला वयोवृद्ध माणसाला अयोध्या धाम येथे सर्वांना पाठवलेलं आहे। शिवाजी घुके, मी हिंगोलीची आणि मी याला चला अयोध्येला मी मुख्यमंत्र्यांच्या तर्फे असा आशीर्वाद मिळाला, मला अयोध्या मिळाली आम्हाला या वयात खूप आनंद Subscribe now and press the bell icon. Never miss an update.